पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भामा, या गोष्टी आपल्या का हातात असतात? गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीने रडू येतच, पण त्यांचा इतका चांगला सहवास लाभला आपल्याला, हे कमी म्हणायचं का? हा, सांग बरं. सासूबाई, मी मामांजीसाठी काहीच करू शकले नाही, कारण मीच वाईट आहे ना. मी आपू शकून आहे का? नाही ग, असं का म्हणते? तुला कोणी काही बोललं का? नाही ना? मग तूच असं का म्हणतेस? भाऊजींचा किती जीव होता तुझ्यावर. त्यांनी सून तुला कधी म्हटलंच नाही, मुलीसारखं वागवलं, हो की नाही? माझी आई माझ्यावर असंच प्रेम करायची. एके दिवशी ती मला न सांगताच निघून गेली. मामांजी असंच मायेने वागायचे माझ्याशी, आणि आता ते म्हणजे मीच वाईट आहे. माझ्यामुळेच मामांजी गेले. शांत हो. मला सांग, झाडाला पान गळती लागली म्हणून कोणी मातीला बोलला होता का? नाही ना? अगं ती असतेच मायेचा झरा, अगदी तुझ्यासारखा. तू असले भलते सलते विचार मनातही आणू नकोस भामा. हा, काय ऐक माझं. सासूबाई, मामांजी जाण्याचा मलाच इतका त्रास होतो, यांना काय वाटत असेल मी कल्पनाच करू शकत नाही. कधी कधी कळतच नाही हा देव इतका निष्ठुर कसा. माझ्या बाळाला जेव्हा त्याच्या आईच्या सावलीची गरज होती तेव्हा तो तिला घेऊन गेला, आणि आता जेव्हा वडिलांच्या आधाराची गरज आहे तेव्हा तो आधारही नाहीसा झाला. लहान वयात बाळाला मोठं व्हावं लागलं ते असं. तुम्ही नका काळजी करू, मी कायम त्यांच्या सोबत राहीन. हो, आता तूच त्याचा आधार हो. तुला सांगू, बाळ सारं काही मनात ठेवतो, कधीच कुणाशीच मन मोकळा बोलत नाही. मला आठवतंय, वहिनी गेल्यावर बाळ रडलाच नाही. आम्ही सांगून सांगून थकलो, पण नाही. आणि आज अगदी असाच. मला वाटते की आता तूच त्याला समजून घेशील. सांभाळ त्याला म्हणा एकदाच रडून मोकळा हो, पण मनात काही साचवून ठेवू नको. आमे, बघू तुझं तरी ऐकतोय का? हा, ऐकलत का? 2 घास खाऊन घेता का? सकाळपासून अन्नाचा एक कण नाहीये तुमच्या पोटात. मामांजींचा किती जीव होता तुमच्यावर, त्यांच्यासाठी तरी खाऊन घ्या. हरकत नाही, तुम्हाला वाटेल तेव्हा खाऊन घ्या. पण तुम्हाला एक सांगू, नाही म्हणजे सांगतेच, माझी आई गेली ना तेव्हा मी खूप रडले, अगदी आजारी पडेपर्यंत. माझी काकू सांगते ना, पायात गेलेलं तूस असतं ना, तसं असतं मनात ठेवलेलं दुःख. जेवढं आत ठेवावं तेवढं खुपतं, म्हणून वेळीच बाहेर काढावं. तुम्ही पण मोकळं करा मन. हवं तर मी नाही बघणार तुम्हाला रडताना. हे बघा बघा, मी नाही बघत आहे. मला माहितीये, पुरुषांना रडताना बघितलेलं नाही आवडत. माझी काकू सांगते ना. झालं का? रडलात? अगं किती 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 बोलशील?
नानांनी 17 वेळा तरी सांगितलं असेल, कमी बोलत जा, जास्त ऐक, जास्त ग्रहण कर. नानांनी सांगितलेलं काहीच कसं कळत नाही ग तुला? अहो, अगं का मागे मागे फिरतीयस? राहू दे ना मला एकट्याला काही वेळ. नाही येणार तुमच्या मागे. पण तुम्हीच सांगा, मी तरी काय करू? सासूबाई म्हणतात तुम्हाला सांभाळ. तुम्ही खाणार नाही, रडणार नाही, ते करायला म्हणून आले तर तुम्ही माझ्याच अंगावर धावून येता. सांगा ना, मी तरी काय करू? काय हवं ते कर. आओ, असं चिडू नका ना माझ्यावर. लहान आहे ना मी, नाही येत लक्षात चटकन. आणि आहे मला बोलायची सवय. माझी काकू म्हणते ना, भामा म्हणजे अगदी गळक्या घागरीसारखी आहे, पाणी वाहावं तसं बोलतच जाते. मग तुम्ही समजावून सांगा ना मला, तुम्हाला हवं तसं. अगं बाई, असे चिडून बघू नका ना, भीती वाटते हो मला. हवं तर छडीने मारा मला, पण चिडू नका. आई गेल्यानंतर काही महिन्यातच मी खूप सैरभैर झालो होतो. खूप राग आला होता. तेव्हा नाना एक वेताची छडी घेऊन आले. म्हणाले की याचे असे 2 वार करीन की एक शब्द फुटणार नाही तोंडातून. पण माझा तो पिंड नाही. त्यापेक्षा अग्नीमध्ये वेत वाकवून त्यापासून आपल्याला जी वस्तू हवी ती बनवण्याचा आपला ध्यास हवा. तो अग्नी म्हणजेच आपला क्रोध, तीच आपली शक्ती. तिचा वापर योग्य ठिकाणी करायला शिक, नाहीतर तो तिचा अपमान असतो. अहो, मामांजी किती हुशार होते हो. आणि मी कोण? हुशार की घोकमपट्टी करणार? कोरडा, कठोर, अबोल, मला काहीच कळत नाही. मीच स्वतःला ओळखू शकत नाही. मामांजी म्हणाले होते, तुम्ही अगदी नारळासारखे आहात. बाहेरून कडक पण आतून पाणीदार, गोड. नारळाचा कसा भाजीपासून मोदकापर्यंत सगळीकडे वापर होतो, तसे आहात तुम्ही. तुम्हाला एक सांगू, कधी काही प्रश्न पडला ना की मामांजींना आठवा, सगळी उत्तरं मिळतील. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाति निरूपणानि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. अर्थात माणूस ज्याप्रमाणे जुनी वस्त्रे टाकून देऊन नवीन वस्त्रे स्वीकारतो, तसेच जीवात्मा जुना देह सोडून नवीन देहात प्रवेश करतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. दिवस कार्य पार पडले देखील. काळ कोणा वाचून थांबत नाही हेच खरं. खरंय. आधी असे वाटले होते की दादा नसताना आपले कसे होणार, हे दुःख आपण कसे सहन करणार.
पण भगवंताची कृपा आहे असंच म्हणावं लागेल. खरंय. भामा, अगं बाळ कुठं आहे? ते त्यांच्या खोलीतच आहेत. अहो 14 दिवस उलटून गेले. धडपणे कोणाशी बोलत नाही की नीट जेवतही नाहीये. आपल्याला कळतंय हो त्याला खूप वाईट वाटलंय, पण डोळ्यातून पाण्याचा एक थेंब नाही काढत. दिवसभर आढ्याकडे टक लावून बघत बसलेला असतो. जीवाला घोर लावलाय नुसता. आलोच मी. अरे झोपायचे असेल तर नीट पलंगावर तरी झोप. काका, बाळ, दादाचे दिवस कार्य झाले. इतके सगळे नातलग येऊन गेले. कित्येकांनी दादाच्या गोडगोड आठवणी सांगितल्या. ह्या सगळ्यात कुठे होतास तू? घुम्यासारखा या खोलीत बसून असायचास. चंद्रोदयासारखा कधीतरी दर्शन द्यायचास. होतास कुठे तू? काका, अरे वडील गेलेत माझे. मला दुःख पण होऊ नये का? दुःख? दुःख कुणाला होत नाही बाळ. अरे माझे वडील गेल्यानंतर दादानीच मला लहानाचा मोठा केला, वडील म्हणून. आज दुसऱ्यांदा पोरका झालोय मी. त्या बिचाऱ्या भामाला सुद्धा स्वतःचे वडील गेल्यासारखं दुःख झालंय. पण तरी प्रत्येकाने अश्रू पुसलेच ना. काळ कोणासाठी थांबत नाही बाळ. आपल्याला पुढे जावंच लागतं. नानांना विसरून जाऊ म्हणताय? दादाला विसरणं येणाऱ्या काळालाही शक्य नाहीये बाळ. पण तू हे लक्षात घे बाळ. अरे ज्या गंगाधर शास्त्रींचा आपल्या मुलाच्या बुद्धी चातुर्यावर विश्वास होता, त्याच्या निर्णय क्षमतेबद्दल अभिमान होता, त्यालाच असं निश्चित पडलेलं बघून त्यांना कसं वाटत असेल? किती दुःख होत असेल? अरे सूर्याचे पिल्लू म्हणून जग ज्या कौतुकाने बघते, त्यानेच असे कोमेजून जायचे. ज्या दादाने स्वतःचे दुःख कधीही कुरवाळले नाही, त्याच्याच मुलाने शस्त्र टाकलेल्या अर्जुनासारखे गुडघे टेकवून बसायचे. तुझ्या समोर केवळ दोनच पर्याय आहेत बाळ. त्वेषाने लढून जिंकायचं किंवा मुळूमुळू रडत बसायचं. आणि दुसरा पर्याय कुणालाही कधीही मान्य होणार नाही. किती उमेदीनं फॉर्म भरला होतास ना. दादाला किती आनंद झाला होता, आठवतंय ना? मग आता तोच चेहरा आठव आणि नव्या उमेदीनं अभ्यासाला सुरुवात कर. तुझ्याकडे परतीचा मार्ग नाहीये बाळ, लक्षात ठेव. काय आहे हे? नानांबरोबर मोठ्या आनंदाने मॅट्रिकच्या परीक्षेचा फॉर्म भरायला गेलो होतो. त्याचीच आहे पावती. मॅट्रिक? ती परीक्षा खूप कठीण असते ना? तुमच्यासाठी काहीच अवघड नाही म्हणा, पण सासूबाई सांगत होत्या तुम्ही अगदी चिकाटीने अभ्यास करता. आणि मी पण बघितलंच आहे की किती पुस्तकं वाचता तुम्ही. पण मलाही असंच वाटतं तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण व्हावं. माझ्या माहेरी इतकं शिकलेलं कोणीच नाहीये. मग मी पण तोऱ्यात सांगू शकेन. ज्यांना तुम्ही शेवग्याची शेंग म्हणता ना, ते बघा मॅट्रिक झालेत, मॅट्रिक.
हे घ्या. कशाला उचललीस? सगळी पानं उलटी सुलटी लावली आहेत. मी कुठे शिकले? मला नाही कळत हे. इंग्रजी आहे ना हे? अगं निदान चित्र बघून तरी लावायचंस. हे बघ हा वाय आहे, इथे असा लिहिलाय तर सगळ्या कागदावर असाच हवा ना, ते बघून तरी नीट लावायचं. हे बरं आहे, आपण सगळं उधळून लावायचं आणि मग बाकीच्यांवर ओरडायचं. मला सांगा, नुसतंच तळतळून लोकांशी बोलत राहून काही होणार आहे का? निव्वळ कर्कशपणा. वाद घातला ठीक आहे, पण मग पुढे काय? आपल्या प्रश्नांची उत्तरं स्वतः नको शोधायला? दूध ठेवलंय, पिऊन घ्या. काय टिळक, एवढा वेळ झाला अजून उत्तरपत्रिका कोरीच? काय जमतंय ना? हे घ्या गुरुजी. हे काय, इतक्या लवकर सोडून झाली प्रश्नपत्रिका? अरे मग इतका वेळ कशाला खर्ची घातलास? अनुत्तीर्णच व्हायचं होतं तर आधीच द्यायची होती ना उत्तरपत्रिका. मॅट्रिक म्हणजे काय थट्टा वाटली यांना? अहो मी काय म्हणते, ऐका ना. अहो ए काशीनाथ, अरे उन्हाळक्या कसल्या करताय रे? आकडेमोड करा, बरं वाटेल आम्हाला. अभ्यास घेणार आहे. अहो माझं जर ऐकताय का? काय आहे आता, तुझं तर अगदी मुलांच्या वर्ताने सतत काही ना काहीतरी सांगत असतेस. तुम्हाला ना फक्त माझी बडबड दिसते, माझी काळजी नाही दिसत. तो बाळ केव्हाचा घराबाहेर गेलाय, अजून परतला नाहीये.
तुम्हाला आहे काही त्याची काळजी? मी काय म्हणते, आपण काशीनाथ आणि यशवंताला पाठवायचं का त्याला शोधायला? अगं तुला काही काळ वेळ प्रसंगाचं काही भान? जेमतेम 2 तास झालेत ना बाळला जाऊन. ही काही साधी सुधी परीक्षा नाहीये. अजून किमान 2 तास तरी बाळ घरी उगवायचा नाही. 2 तास? हो. काकू घ्या, आला तो म्हणे 2 तास. काकू जेवायला वाढतेस का? भूक लागली हो, आहे. काशीनाथा चल रे, जेवून घेऊ म्हणजे गणिताचा अभ्यास करता येईल. तुम्ही दोघं आधी हातपाय तोंड धुवून घ्या आणि पाटावर बसा. जा, मी आलेच. बाळ बाळ तुझं जेवण आधी बाजूस ठेव. मला सांग, तू इतक्या लवकर घरी आलासच कसा?